पुलवामा हल्ल्यानंतर राजनाथ सिंग यांची सगळ्यात मोठी प्रतिक्रिया, या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी भारत देश हा मागे राहणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच आम्ही संपूर्ण देशाला आश्वस्त करतोय असं देखील राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं ट्विट काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केलेलं आहे। त्यानंतर राजनाथ सिंग आता दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि उद्या ते श्रीनगरचा दौरा देखील करणार आहेत। मात्र त्यापूर्वीच त्यांनी आयबी सीआरपीएफ प्रमुखांची फोनवरून देखील चर्चा केलेली आहे। आणि दुर्दैव म्हणजे पुलवामा मधल्या या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 42 जवान शहीद झालेले आहेत। पुलवामा इथल्या अवंतीपुरा इथल्या गोरीपुरा या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झालेले आहेत। आपण थेट जाणार आहोत माझे सहकारी ऋषी देसाई यांच्याकडे। ऋषी, काय अपडेट? निखिला, या सगळ्या घडामोडीनंतर जे अपडेट येत आहेत ते प्रचंड धक्कादायक आहे, कारण एकीकडे देश संतापलेला आहे आणि दुसरीकडे देश हळवा झालाय। सर्वप्रथम बातमी त्या 42 शहीद जवानांबद्दल। यातील जे 40 जवान होते ते 40 जवान होते ते सीआरपीएफचे होते आणि 2 जवान हे आरोपीचे होते। आरोपी म्हणजे रोड ओपनिंग पार्टी जी असते त्याचे जे 2 जवान शहीद झाले, त्यामुळे शहीदांचा आकडा हा 42 झालेला आहे। त्यानंतरची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती म्हणजे कॅबिनेट सुरक्षा समितीची उद्या 9 वाजता सकाळी बैठक होते। निखिला, या ठिकाणी एक सांगू इच्छितो की कॅबिनेट सुरक्षा समिती ही देशातल्या सुरक्षा विषयक असेल किंवा संपूर्ण सामाजिक शांततेबद्दलची सगळ्यात मोठा डिसिजन घेणारी समिती आहे आणि त्याची बैठक ही अत्यंत संवेदनशील मानली जाते। त्यामुळे उद्या कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक होते। जशास तसं उत्तर आणि या प्रश्नाचं नेमकं उत्तर, या सगळ्या प्रश्नाबाबत उत्तर मिळणार आहेत उद्या सकाळी 9 वाजता। त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागले। बातमी क्रमांक 3, एनआयएची जी बैठक आहे, एनआयए आणि गृहमंत्र्यांची काही वेळापूर्वी बैठक झाली। एनआयएचं एक पथक, 12 जवानांचं पथक हे उद्या चौकशीसाठी जाणार आहे पुलवामामध्ये। त्याचबरोबर एनएसजी देखील या सगळ्या स्फोटानंतर त्याची चौकशी करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी, एनआयए आणि एनएसजी हे एकत्रितरित्या संयुक्तरित्या या सगळ्या स्फोटानंतर चौकशी करणार आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, या हल्ल्यानं केवळ देश संतप्त झालाय, संवेदनशील झालाय, पण याची यूएसने देखील त्याची दखल घेतलेली आहे। कारण त्यांचे जे केन जस्टर आहेत, राजदूत आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या हल्ल्याच्या नंतर भारतात झालेल्या या सगळ्या सैनिकांसोबत, देशवासियांसोबत आणि या सगळ्या दुःखासोबत आम्ही आहोत। एक पूर्ण शांतीचा संदेश या निमित्तानं दिलेला आहे। आणि या सगळ्याच्या निमित्तानं महत्वाची गोष्ट येत आहे ते म्हणजे या सगळ्याच्या निमित्तानं आपण हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय। 42 जणांचं झालेलं जे शहीद आहेत, जे या जवान हे शहीद झालेले आहेत, त्या सगळ्यांबद्दल आपण माहिती पोहोचवतोय। क्षणाक्षणाची खबर असेल, राजकीय खबर असेल, प्रशासकीय खबर असेल, संरक्षण खबर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या भावना सरकारपर्यंत, सरकारच्या भावना सैन्यापर्यंत आणि सैन्याची बातमी लोकांपर्यंत, अशा पद्धतीचं काम आपण TV9च्या माध्यमातून करतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जी ट्विट केलेलं आहे की संपूर्ण देश हा सैनिकांसोबत आहे। राजकीय प्रतिक्रियांचा जर विचार केला तर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या 2 प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। आपला जवळचा माणूस जाणं याचं दुःख काय असतं? जी नक्कीच ऋषी, आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की या सगळ्या हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झालेत आणि याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे। उद्या कॅबिनेटची बैठक या संदर्भात होते। 9 वाजता ही बैठक होणार असून काय यामध्ये निर्णय होतो, भारत सरकार नेमकं पाकिस्तानच्या संदर्भात काय करतं, कसं या सगळ्या हल्ल्याला उत्तर देतं, याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। यातली प्रत्येक छोट्यात छोटी बातमी आम्ही आपल्यापर्यंत रात्रभर पोहोचवत राहणार आहोत। मात्र संपूर्ण भारतामध्ये सध्या संतापाची लाट आहे की आता याचं उत्तर द्याच। त्याचबरोबर राजनाथ सिंग यांनी देखील म्हटलंय की या सगळ्यामध्ये पाकिस्तानचाच हात आहे, त्यामुळे आता प्रत्युत्तर द्या, बदला घ्या, अशा प्रकारच्या भावना संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत आहेत। आज पुलवामा मधल्या या हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झालेले आहेत। आता याचा बदला घ्या, अशा प्रकारची भावना संपूर्ण देशामध्ये व्यक्त केली जाते। संरक्षण तज्ञांनी व्यक्त केलेली मतं देखील आपण या ठिकाणी ऐकलेली आहेत। आपल्या बरोबर या ठिकाणी आहेत ते निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, तसंच दत्ता करवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। ऋषी देसाई आहेत, त्याचबरोबर निरंजन शेट्टी भाजपचे प्रवक्ते देखील आपल्या सोबत आहेत। शिवालीजी, सगळ्यात आधी तुमच्याकडे खूप मोठा हल्ला, खरं तर गेल्या कित्येक वर्षामध्ये अशा प्रकारचा हल्ला झाला नव्हता। एवढा मोठा हल्ला, या हल्ल्यामध्ये 42 जवान शहीद झाले। नाही, अतिशय दुःखद घटना आहे ही आणि अतिशय भ्याड हल्ला केला गेलेला आहे। सीआरपीएफचा कॉन्वॉय जो जम्मूपासून श्रीनगरपर्यंत जात होता तिथे पुलवामामध्ये हा हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला जैश ए मोहम्मदने केला आहे। यांची
आतंकवाद्यांची मोडस ऑपरेंडी ही बदललेली आहे, यांची स्ट्रॅटेजी बदललेली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. हा जो हमला होता हा फिदाईन हमला होता. म्हणजे एका आतंकवाद्यांनी गाडीमध्ये आयईडी स्टोअर केलं होतं. जवळजवळ 200 किलोचा हा बारूद होता. 200 किलो बारूद म्हणजे हा इतका मोठा धमाका झाला असेल याची आपण कल्पनाही नाही करू शकत. आणि ह्या गाडीला ह्या आतंकवाद्यांनी ह्यांनी रस्त्यावरती नेलं आणि ह्यांनी झोकून दिली एका सीआरपीएफच्या गाडीवरती. तर अशा प्रकारचा जो हमला असतो ह्याला आपण फिदाईन हमला म्हणतो, ज्याच्यामध्ये आतंकवादी पण मारला जातो. आणि हा जो फिदाईन हमला आहे हा व्हॅलीमध्ये जवळजवळ 2003च्या नंतर हा आता झालेला आहे. त्याच्यामुळे ही आतंकवाद्यांची जी मोडस ऑपरेंडी हे बदललेली आहे. हा अतिशय घाणेरडा, घृणास्पद आणि भ्याड प्रकारचा हल्ला हा आतंकवाद्यांनी केलेला आहे. हा खूप दिवसांनंतर मोठ्या प्रमाणावरती हा हल्ला झालेला आहे. आणि या हल्ल्याच्या मागे हे जैश ए मोहम्मद आहे. मसूद अझर याचा चीफ आहे आणि हा पाकिस्तानमध्ये राहतो. आपल्याला आठवत असेल पठाणकोटच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननी एक नाटक केलं होतं की आम्ही मसूद अझरला आम्ही त्याला अरेस्ट केलेलं आहे. पण अरेस्ट वगैरे केलेलं नव्हतं. आतंकवादी हे पाकिस्तानमध्ये दिलखुलास एकदम फिरतात आणि हिंडतात. पण ही बघण्याची गोष्ट आहे की ह्यांचे जे कमांडर्स आहेत हे पाकिस्तानमध्ये आहेत. आता ह्यांनी आपली पद्धत बदललेली आहे. हे लोक आता व्हॅलीमधल्या युवकांना पकडतात, युवकांना हे लोक टार्गेट करतात, त्यांची मन आणि मतं बदलायचा प्रयत्न करतात, म्हणजे त्यांनाच रॅडिकलाइज करतात आणि मग त्यांना हे आतंकवाद्यांचं ट्रेनिंग देतात. यांचे आतंकवादी जे कॅम्प्स आहेत, ट्रेनिंग कॅम्प्स, हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत आणि त्याप्रमाणे हे लोक काश्मीरमध्ये ह्या लोकांना टाकतायत. आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये हा बर्फ पडत होता आणि आता हळूहळू बर्फ हा वितळायला लागला आहे. त्याच्यामुळे जम्मू श्रीनगर महामार्ग जो आहे तो आत्ताच उघडलेला होता आणि त्याच्यानंतरच हा कॉन्वॉय इथे जात होता. आणखीन एक खूप वाखडण्यासारखी गोष्ट किंवा लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की कुठलाही आर्मी कॉन्वॉय जेव्हा जातो तेव्हा तो कॉन्वॉय जायच्या आधी तिथे एक आरोपी जातं. आरोपी म्हणजे रोड ओपनिंग पार्टी. ते रोड ओपनिंग पार्टी ही पहिले जाते आणि बघते की हा रस्ता सुरक्षित आहे की नाही, इथे बाजूला आतंकवादी आहेत की नाही, काही त्यांनी ठेवलेलं आहे का वगैरे वगैरे, हे क्लिअरन्स देतात आणि त्याच्यानंतर हा कॉन्वॉय जातो. तर हे जे आरोपी होतं हे सकाळी गेलेलं होतं. त्याच्यानंतर 2:15 वाजता ही कॉन्वॉय जेव्हा जात होती तेव्हा हा हमला झालाय. म्हणजे हा जो आतंकवादी आहे हा आपल्या गाडीला कुठल्या तरी गल्लीमध्ये घेऊन हा लपलेला होता आणि तेव्हा त्यांनी आपली गाडी काढली आणि ह्या सीआरपीएफच्या कॉन्वॉयवरती ह्यांनी धडक मारली. दुसरी गोष्ट आणखीन अशी आहे की त्या रस्त्यावरती भरपूर आर्मीचे बंकर्स आहेत. त्याला त्यांनी काही केलं नाही. त्याचा टार्गेट फक्त सीआरपीएफची गाडी होती, कारण त्यांनाही माहिती होतं की इथून मोठा हा कॉन्वॉय जाणार आहे. म्हणजेच प्लॅनिंग ह्या आतंकवाद्यांचं जबरदस्त होतं, खूप बढिया प्लॅनिंग होतं आणि ह्या लोकांनी ह्या प्लॅनिंगच्या अनुसार हे केलेलं आहे. पण आपण जे इंटेलिजन्स आपल्याकडे जे होतं की असा हमला होण्याची शक्यता आहे, आपण ह्याची चोख जबाबदारी घेतली होती, पण कुठेतरी काहीतरी खटकलेला आहे आणि हा हल्ला झाला. नक्कीच या ठिकाणाहून लष्कराचा हा ताफा जाणार आहे याची माहिती कुठून तरी लीक झाली असावी आणि त्यामुळे हा हल्ला झाला असंही आता म्हटलं जातंय. मी थेट ऋषीकडे जाते. ऋषी, आत्ताचं काय अपडेट? नक्कीच या संदर्भात जे आता तुम्ही शेवटचं वाक्य बोललात निखिला, त्याच वाक्यापासून सुरुवात करूया. 8 फेब्रुवारीला या संदर्भाची प्राथमिक माहिती मिळाली होती, पण त्याकडे दुर्लक्ष झालं असावं, त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर मानली जाते. दुसरी गोष्ट, ज्या वाहनानं धडक दिलं ते वाहन साधारणपणे एसयूव्ही कार असावी आणि 350 किलो इथपर्यंत आयडी असावी, असा देखील एक प्राथमिक माहिती मिळते. दुसरी गोष्ट, या सगळ्याच्या नंतर आता त्या ठिकाणी शांतता व्हावी म्हणून भाजप या सगळ्या गावांमध्ये शांतता रॅली काढणार आहे. दरम्यान या सगळ्याची दखल आता पाकिस्तानने देखील घेतली आहे. सीमेच्या पल्ल्याड या सगळ्याबाबत आता अलर्ट जारी करण्यात आलाय पाकिस्तानकडनं, अशी एक माहिती मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या जे संयुक्त पथक जाणार आहेत ते पथकाच्या चौकशीनंतर सगळ्यात महत्वाची म्हणजे माहिती आपल्याला मिळणार आहे की या सगळ्या स्फोटामागची कारणं काय होती. आणखीन एक महत्वाचं ट्विट या ठिकाणी आलंय, ते म्हणजे संवाद आलाय. राजनाथ सिंह यांनी असं म्हटलंय की देशवासियांशी संवाद साधताना आपण जशाच तसं उत्तर देऊ, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीये. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी आतंकवाद्यांचा भ्याड हल्ला म्हटलाय.
राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानचा हात असल्याचं म्हटलंय, पण या सगळ्या दरम्यान आणखीन एक घटना ही अत्यंत महत्वाची मानली जाते आहे, कारण या सगळ्या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने स्वीकारली आहे आणि त्याचं स्वागत लष्कर ए तोयबानं केले. जर या दोन आतंकवादी संघटना एकमेकांचं जर स्वागत करत असतील तर त्यामागे हा कट किती मोठा असू शकतो याबाबत आपण बोलू शकतो. नक्कीच. आणि राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे की हा सगळा पाकिस्तानचाच कट आहे आणि आम्ही याला सगळ्याला चोख उत्तर देऊ. एनआयची टीम 12 जणांची तिथे पोहोचते आणि त्यानंतर सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी केलं जातं. आणि आताची अपडेट आहे की दक्षिण काश्मीरमध्ये पूर्णतः अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. निरंजन शेट्टी, उरीमधला हल्ला झाला आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाला आणि चोख उत्तर दिलं पाकिस्तानला. आता पुन्हा खूप मोठा हल्ला, भ्याड हल्ला म्हटला तरी सुद्धा सर्जिकल स्ट्राईक 2 कधी, हा प्रश्न आता देश विचारतोय. मला वाटते निखिलाजी, आता ह्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे हा भयाड हल्ला घडलाय त्यावेळेला आता अशा प्रकारचं उत्तर देणं किंवा मला वाटते संयुक्त होणार नाही. परंतु निश्चितच मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की निश्चितच ज्या या देशाचे प्रधानमंत्री उरीचे हमला झाल्यानंतर ज्या प्रकारे त्यांच्यावरती अटॅक केलं, किंबहुना याच्या प्रकारचं चांगलं अटॅक त्यांच्यावरती केलं जाईल आणि निश्चितच जे याच्यातले दोषी होतील त्या दोषींनाही याचा चोख उत्तर मिळेल, हे राजनाथ सिंग स्वतः आपल्या समोर बोललेले आहेत वाहिनीच्या माध्यमातून. दत्ता करवटे औरंगाबादवरून आपल्या सोबत आहेत. दत्ता, आपण पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये सध्या संतापाची लाट आहे आणि या 42 जवानांमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या सांगलीमधला एक जवान देखील शहीद झालेला आहे. काय महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रतिक्रिया? महाराष्ट्रातल्या खास करून औरंगाबादमध्ये जे तरुण आहेत त्यांच्या सुद्धा संतप्त प्रतिक्रिया आहेत. खूप तीव्र भावना या ठिकाणी तरुण व्यक्त करत आहेत. काही तरुण माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. काय सांगाल, जो हल्ला झाला 42 जवान शहीद झाले? सर, खरं तर आज देशावर खूप मोठी शोककळा पसरली, पण याच्यापेक्षा दुःख याचं वाटतं की आज काँग्रेसचे काही नेते मोदीच्या काळात किती हल्ले झाले हेच मोदायचा आकडा करायला. या सगळ्यांना विनंती की तुम्ही एक व्हा आणि मोदीजी आज तुमचे आम्हाला 15 लाख मुळात नकोच, तुमची बुलेट ट्रेन पण नको, मंदिर पण राहू द्या. पण सर, इस्रायल ज्या प्रकारे दहशतवाद जेवढा हल्ला केला त्याचा प्रत्युत्तर देते, त्या धर्तीवर तुम्ही पुन्हा सर्जिकल स्ट्राईक 2 करण्यासाठी आम्हाला मदत करा किंवा देशाला प्रोत्साहन द्या. कारण की या देशाचे जवान एवढे स्वस्त नाहीत की कुणीही आयरेगैरी केव्हा येतील आणि केव्हा घुसून मारून जातील. मोदीजी, खरंच एवढ्यापर्यंत तुम्ही आम्हाला मदत करा. नक्कीच. तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी जे जवान शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. या शहीद जवानावरती ज्या पद्धतीने जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थाने देशामध्ये जे आश्वासनं दिले गेले आणि सरकार जे सांगत होतं की आम्ही देश सुरक्षित ठेवत आहोत, कुठेतरी सरकार फसलं आहे. मोदींनी कुठेतरी देशाला फसवलं आहे आणि जवानाच्या ज्या मृतावरती किंवा शहीद झालेल्या जवानाच्या वरती जे राजकारण केलं जातं हे थांबलं पाहिजे आणि जवानांना आणि भारतीय लोकांना एक नव्या याच्या माध्यमातून एक चांगला संदेश या आपल्या सरकारने दिला पाहिजे की आता आम्ही ज्या दहशतवाद्यांनी याच्यावरती हल्ले केला आहे यांना आम्ही जशाच तसं प्रत्युत्तर देऊ. जसं उरी केलं तशा पद्धतीने आता पाकिस्तान असेल किंवा जे दहशतवादी असतील यांची इथून पुढे भारतावरती कशा पद्धतीने वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही पाहिजे असं मला वाटतं. असं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल? सर, आज जगभरामध्ये सगळेजण प्रेम व्यक्त करण्याचा दिवस व्हॅलेंटाईन डे साजरा करतायत, परंतु आज भारतामध्ये जे जवान शहीद झाले त्यांनी आपलं प्राणाची आहुती देऊन देशासाठी प्रेम व्यक्त केलं. त्या जवानांना आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर आज भारत देशामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न हा व्यवस्थेचा, सुरक्षेचा असतो. आज जवानांची सुरक्षा नाही म्हणजे आपला देश कुठंतरी वाटतं की देशावर संकट आहे आणि हे संकट सोडण्यासाठी सर्वजण आज हल्ला झाला, काय झालं, जवान किती शहीद झालेत हे विरोधक मोजतात आणि त्याला काहीतरी हे करण्यासाठी सत्ताधारी लोक हे करत असतात. तर हे राजकारण सोडून द्या. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती करतो, राजकारण कुठेतरी बाजूला ठेवा आणि हे जे भारतीय जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न म्हणजे राजकारण बाजूला ठेवून प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असं. शिवालीजी, या तरुणांची प्रतिक्रिया ऐकली तर त्यामध्ये थेटपणे पाकिस्तानवर हल्ला करा आणि हे सगळं संपवून टाका, अशा प्रकारच्या देशभरातल्या या प्रातिनिधिक अशा प्रतिक्रिया होत्या. उद्या कॅबिनेटची बैठक होते, कॅबिनेटमध्ये कोणताही निर्णय घेता येऊ शकतो. म्हणजे अगदी पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकण्यापासून ते पाकिस्तानशी थेटपणे युद्ध पुकारण्यापर्यंतचा निर्णय या कॅबिनेटमध्ये होऊ शकतो. मात्र खरंच असं करणं शक्य होईल का? हे बघा, उरीवरती हमला झाल्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला आणि तो आपण साधारण 6-7 दिवसाच्या अवधीच्या नंतर केला. त्याच्यामुळे आता हा हमला झाल्यानंतर पाकिस्तान हा सतर्क झाला असेल. पाकिस्तान हा नक्कीच अपेक्षा करेल की भारत काही ना काही ऍक्शन घेईल आहे आणि पाकिस्तान या ऍक्शनचं प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहील.
त्याच्यामुळे आपण जे काही करायचं तो खूप विचारपूर्वक करायला हवं आणि आपण इतकं जबरदस्त करायचं की आपण इकडच्या तिकडच्या छोट्या मोठ्या आतंकवाद्यांना नाही मारायचं, आपण पाकिस्तानात घुसून त्यांच्या कमांडर्सना मारायचं, असं आपण एक काहीतरी आपण प्लॅन करायला हवं. त्याच्यामुळे सध्या आपण डिप्लोमॅटिक काही स्टेप्स उचलायला हवे. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, आपण ह्या सगळ्या अलगाववाद्यांना उचलून यांना जेलमध्ये टाकायला हवं, यांची सिक्युरिटी काढल्या गेली पाहिजे. जेलमध्ये म्हणजे जम्मू काश्मीरच्या नाही, पण भारतातल्या बाकीच्या शहरांच्या जेलमध्ये ह्यांना टाकायचं, म्हणजे ह्यांना काय ते खरं काय आहे ते कळेल. कारण आतंकवाद्यांना जो लोकल सपोर्ट मिळतो ते हे अलगाववादी देतात. दुसरी गोष्ट करायची म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय प्रेशर हे पाकिस्तानवरती इतकं आणायचं की युनायटेड नेशन्स हे ह्याला आपण भाग पाडायचं की पाकिस्तानच्या विरुद्ध सँक्शन्स इम्पोज करायचे आणि मग पाकिस्तानवरती आपण काही ऍक्शन घ्यायची. त्याच्यामुळे हे आपण पहिले जे काही डिप्लोमॅटिक स्टेप्स केले की मग पाकिस्तानला कळेल की नाही, भारत काहीतरी खूप मोठं काहीतरी विचार करून राहिला आहे आणि तो विचार करत असतानाच आपण पाकिस्तानात घुसून ह्यांच्या कमांडर्सना मारायचं. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे समजायला हवं की आतंकवादी हे टूल आहेत. मुख्य जे कारण आहे पाकिस्तानमध्ये ते आहे पाकिस्तानची आर्मी आणि पाकिस्तानचा ISI. हे दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन ज्या संघटना आहेत, ह्या संघटना हे सगळ्या गोष्टींना हे करवतं इथे आपल्या देशामध्ये. त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये पहिले घुसून पाकिस्तानच्या ISI आर्मी यांना आपण खूप मोठा आघात पोहोचवायचा आणि इथल्या कमांडर्सना मारायचं, हे आपण करायला हवं. पण जे काही करायला हवं ते अत्यंत विचार करून सावकाश आणि फुल प्रूफ आपण करायला हवं. एकदम घाईघाईमध्ये काही निर्णय घेऊन आपण काहीतरी चूक हे करू नये. राग हा भरपूर आहे, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राग आहे. आज हे ऐकल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यामध्ये पाणी जरूर आहे त्या 42 शहीदांविषयी, पण त्या पाण्याबरोबर डोळ्यांमध्ये राग पण आहे आणि नक्की बदला आपण घेऊ म्हणजे घेऊच. नक्कीच पाकिस्तानचा हा बदला घ्यायलाच हवा असं प्रत्येक भारतीयाची ही अपेक्षा असणारच आहे. काही राजकीय प्रतिक्रिया आपण पाहिल्या, मात्र प्रत्येकाची प्रतिक्रिया हीच आहे की आता याचं उत्तर द्या. आपल्याबरोबर निवृत्त कर्नल सुरेश पाटील हे देखील आपल्या या चर्चेमध्ये आहे. सुरेश सर, काय करायला हवं देशानं आता? खरं फार मोठं दुःख आहे. आता गेल्या 26 जानेवारीला मी तुमच्या चॅनलवर होतो आणि आमची जी भगिनी जेव्हा तिला मोठं पदक मिळत होतं राजपथवर, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. आणि अजून त्याला आता 15 दिवस नाही झाले तर आता हा इतका मोठा हल्ला झाला. तर ह्या कुटुंबियांचं काय होणार, ती सर्वात मला फार मोठी काळजी वाटते की काय कसं होणार आहे आमच्या भगिनींचं. ज्याचा मुलगा गेलाय त्या आईचं काय होणार, ज्याचा भाऊ गेलाय त्या बहिणीचं काय होणार. तर खरं आपण आता हे बदला वगैरे वगैरे ठीक आहे, आपल्याला मूळ मुद्द्यात जाणं गरजेचं आहे. आता प्रत्येक जण म्हणतो, आता मला सकाळपासून म्हणजे मगासपासून कितीतरी आमच्या मित्रांचे फोन आले, नाही बदला लेना चाहिए, लढाई करनी चाहिए, उनको खत्म करना चाहिए, उनको ये करना चाहिए, उनको वो करना चाहिए. मान्य आहे, पण अगर उनको खत्म करना है तो तुम्हारे कोई तो जाएगा वहां और हमारे और सुपुत मर जाएंगे. तर ते उत्तर नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याला मूळ मुद्द्यात जाणं गरजेचं आहे. आणि एवढा मोठा अटॅक होतो म्हणजे तिथले काही मंडळी जी आहेत JNK मधली, ती मंडळी तिथे त्यांना छुपा मदत करते. आता कसं झालंय, स्टोन पेल्टिंग बंद झाले कारण आता या अर्थक्रांतीमुळे 1000 आणि 500च्या नोटा गेलेल्या आहेत. आता जर त्यांना 1000 रुपये द्यायचे झाले तर त्यांना 100-100च्या 10 नोटा द्याव्या लागतील. आणि जर असे एक 1000-5000 मुलांना द्यायचे झाले तर त्यांना ट्रक भरून 100 रुपये खोटे बनवून आणावे लागतील. म्हणून आता ते हातातून गेल्यामुळं त्यांनी आता काय केलंय, तिकडचं कुणीतरी आलं की त्याला सपोर्ट करायचं. आता मला सांगा, ही जी गाडी होती सुमो गाडी असेल, त्याच्यामध्ये हे RDX आता आणलं, तर RDX काही एका रातोरात तर आणलं नसेल. थोडं 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 करून यांनी आज 350, 400, 500 किलो असेल, आता आपल्याला माहित नाही किती किलो होतं. तर तेवढं जे RDX आणलं असेल तर ते गेल्या महिन्याभरात त्यांनी गोळा केला असेल. म्हणजे कुणाच्या तरी घरात राहून हे सगळं काम चाललेलं आहे. कुठल्या तरी वाड्यामध्ये, कुठल्या तरी गल्लीमध्ये, कुठल्या तरी आणखीन कुठल्या गावामध्ये चाललं असेल. तर हे ईट का जवाब पत्थर से वाली बात है. आपण पण त्यांच्यावरती सर्जिकल स्ट्राईक वगैरे 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 सगळं काही ठीक आहे, पण आपल्याला मूळ मुद्द्यात जाणं गरजेचं आहे. आणि मूळ मुद्दा म्हणजे आमचे जे भारतीय आहेत JNK मध्ये, जे आज व्हॅलीमध्ये जे लोक आहेत, त्यांना आपण
त्यांची मनं जिंकणं गरजेचं आहे. आता तिथं काही सगळे 100% लोक प्रो पाकिस्तानी किंवा आतंकवाद्यांच्या मदत करणारे नाहीयेत. तिथं सुद्धा आपल्या भारतावरती प्रेम करणारे 70-80% लोक आहेतच ना. आज अब्दुल्ला आहेत, परत तुमच्या मुफ्ती महमद वगैरे सगळी मंडळी आपल्या बाजूचीच आहे. तर हे 10-12% जे लोक आहेत जी हे मदत करून हे घडवून आणतायत, तर ते जर कमी करायचं असलं तर आपल्याला आपल्या काश्मीर मधल्या लोकांची मनं जिंकणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी खरं हा लॉंग रन प्रोसेस आहे. म्हणजे नुसता बदला घेऊन आता तुम्ही समजा उद्या काही आणखीन एक आठवड्याभरात एक आर्मीवाले काही रातोरात बदला घेत नाहीत, तर तुम्ही आता आणखीन बदला घेतला, त्यांचे 100-200 मारले, तर ते परत आपल्याकडे करणारच आहेत. म्हणून आपल्याला लढाई नको. शिवालीजी यावर काहीतरी बोलतायत. शिवालीजी, माफ करा मला, आता आपण म्हणालात की अब्दुल्ला आहेत, मेहबूबा मुफ्ती आहेत, हे पण आपलेच लोक आहेत. जर हे आपले लोक असते तर ह्या लोकांनी पाकिस्तानचे लाईन का बोलले असते? जर हे आपले लोक असते तर ह्यांनी असं का म्हटलं असतं की जे दगड मारणारे लोक आहेत यांना आतंकवादी नको समजायला हवं? आम्ही सैन्यातले आहोत, मी सैन्यामध्ये होती, आणि आम्हा लोकांना तुम्ही ऑपरेशन करत असताना, तुम्ही ऑपरेशन जेव्हा सुरू आहे, तुमचं एन्काउंटर सुरू आहे, त्यावेळेला तुम्ही अडथळा आणणं म्हणजे तुम्ही पण आतंकवादी आहात. आणि त्याच्यामुळे हे असे स्टेटमेंट्स हे मेहबूबा मुफ्ती आणि हे अब्दुल्ला करतात आणि पाकिस्तानला हे लोक फेवर करतात. हे म्हणतात की आतंकवाद्यांशी तुम्ही बोला, चर्चा करा आणि मग हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीची गरज नाही आहे. जो व्यक्ती हा वेपन उचलतो देशाच्या विरुद्ध तो आतंकवादी आहे आणि त्याला मारायलाच हवं. त्याच्याशी तुम्ही काय बोलणार? त्याच्यामुळे हे अगदी चूक आहे की हे जे राजकीय नेते आहेत हे आपलेच आहेत. यांनी जर आपलं राहायचं आहे तर यांनी खूप ठाम एक फर्म डिसिजन घ्यायला हवं की आम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध बोलू. पाकिस्तान ह्या सगळ्या मूळ आहे ह्या आतंकवादींचा, आणि आपण जे काही करायचं ते आपण एक राष्ट्र मिळून करायचं. आणि ह्या संघटनांनी यांनी देशाचा साथ द्यायला हवा. नक्कीच नक्की. शिवाजीजी, मी सहमत आहे तुमच्या या सगळ्या मताशी. खरं तर जे नेते पाकिस्तानचं समर्थन करतात त्यांचा निषेधच करायला हवा. काही दिवसांपूर्वी नवजोत सिंग सिद्धू हे करतारपूरला गेले होते. तिथे त्यांनी तिकडे लष्करी अधिकाऱ्याशी ते गळाभेट त्यांनी घेतलेली होती. तर नवजोत सिंग सिद्धू यांचाही तेवढाच निषेध करायला हवा आणि पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या सगळ्या नेत्यांचाही तेवढाच निषेध करायला हवा. सुरेश पाटील सर. हा, नमस्कार. मी आमच्या मॅडमला सल्यूट करतो, कारण त्या पण आमच्यासारख्या आमच्या भगिनी आहेत, त्या सैनिकच आहेत. आता कसं आहे माहितीये का, मी पुन्हा काय म्हणतोय की आपल्याला मूळ मुद्द्यात जाणं गरजेचं. आता हे मुफ्ती महमद वगैरे ते 10% असतील जे नालायक लोक आहेत तर त्यांना नालायक म्हणा, पण 90% आपल्यासारखे आपल्या विचाराचे असतील, ज्यांचं भारतावर प्रेम आहे, त्यांच्याशी आपण ज्याला म्हणतो ना गुडविल जनरेट करणं गरजेचं आहे. मग ते गुडविल जनरेट करण्यासाठी वेगळे प्रकार आहेत. मग तुम्ही जसं आपल्याकडे बॉलिवूड आहे, बॉलिवूडच्या लोकांना घेऊन जावा ना, तिथं काहीतरी करा. क्रिकेटच्या लोकांना क्रिकेटच्या मॅचेस करा ना, तिथल्या लोकांची मनं जिंका ना. आता स्टोन पेल्टिंग थांबलंय, पण त्यांना आता काय होतं माहितीये का, तिकडचे 2 फिदाईन येतात आणि आपल्याकडे फिदाईन आल्यानंतर ते 10-15 दिवस राहत असतील. आता रात्रीचे हे 2-2:30-3 करायचे हे सगळं काहीतरी. म्हणजे पूर्वी ते हँडबॉम्ब टाकायचे, फॉस्फरस बॉम्ब, म्हणजे ते बंदुकीने नव्हते मारत. ते काय करायचे, बंदुकीचे दिवस गेले, ते फॉस्फरसच्या छोटे असे बॉम्ब असतात आणि ते रात्री 2-2:30 वाजता येऊन बॅरॅकमध्ये टाकायचं. आता तो बॉम्ब फुटला की ते सगळं फॉस्फरसनी आमची पोरं जळून मेली ना, आम्ही पाहिले ना आमच्या डोळ्यांनी. आणि आता काय करायला लागले हे, आता आजचं जे अटॅक आहे त्याला डेफिनेटली तिथल्या लोकल्सचा सपोर्ट आहे. आणि बघाशी कुणीतरी आपल्यापैकी बोललं की आपलं सिक्युरिटी वगैरे, तर ते सगळं होणं गरजेचं आहे. पण त्याच्या पहिलं मी म्हणतोय की आपल्याला ह्या लोकांची मनं जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे, काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण त्यांच्यावर अटॅक केला तर ते पण पुन्हा आपल्यावर, म्हणजे हे दुष्टचक्र कायम राहणार. आपली पोरं जात आहेत. आता परवा आणखी 2 मुलं गेली. आतापर्यंत असा प्रयत्न बराचसा झाला होता. नाही, अगदी खरी गोष्ट. मन जिंकायलाच हवी आपण, आणि हा प्रयत्न भारतीय सेना खूप उत्तम करते. तिथे आपण कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स हे लोकांमध्ये, तिथल्या आवाममध्ये आपण जाऊन हे करतो. तिथे आपण भरपूर असे सद्भावना मिशनचे आपण भरपूर कार्यक्रम घेतो. त्याच्यामुळे तिथल्या लोकांची मनं जिंकणं अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हटलं. पण त्याच्यामध्ये आणखीन एक कॅच असा आहे की जे अलगाववादी आहेत तिथे ते हे आतंकवाद्यांना मदत करतात. त्यांच्या विरुद्ध आपण काय ठोस कदम उचलला आहे, त्यांच्या विरुद्ध आपण काय केलेलं आहे? त्यांना पकडून त्यांची पहिले सिक्युरिटी काढा, तुम्ही त्यांना पकडून पहिले जेलमध्ये टाका आणि मग नंतर या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. नक्की शिवाजीजी, सहमत आहे मी तुमच्याशी. सुरेश पाटील सर.
मी तेच म्हणतोय की तुम्ही जे म्हणताय ना आता हे 10-12% जे पण नालायक आहेत तर त्यांच्या विरोधात तुम्ही तुमची सिक्युरिटी इतकी व्यवस्थित करून घ्या की तुम्हाला कळून चुकेल की बाबा हीच लोक नालायकपणा करतायत, बाकी आपल्या बरोबर जर आहेत. आता मला सांगा खऱ्या अर्थाने, आता मी 71 साली मला लागलं होतं लढाईमध्ये, माझे 67 जवान एका रात्रीत मारले गेले, 6 अधिकारी एका रात्रीमध्ये मारले गेले. मी युद्ध जवळून बघितलेलं आहे साहेब. युद्ध हा पर्याय नाहीये. मी तर उलट म्हणतोय, आतापर्यंत मी कुणाचंच हे वक्तव्य ऐकलं नाही, म्हणजे बाकी चॅनल्स पण बघत होतो दुपारपासून जेव्हापासून येत होतं. प्रत्येक जण म्हणतो की बदला घ्या. अरे बदला घ्या, पण 21व्या शतकात बदला घेणं हे फार अवघड आहे. तुम्ही इतिहासातली उदाहरणं घ्या ना. तुम्हाला तह करणं गरजेचं आहे आणि तह करण्यासाठी तुम्हाला मुत्सद्दीपणा लागेल. तुम्हाला मी हे सजेस्ट करेन, तुम्ही इतिहासात बघा. आता शिवाजी महाराजांना आपलं दाखवलं जातं की शिवाजी महाराज उठले सुटले लढाई करत होते. शिवाजी महाराजांना लढाई नको होत्या, त्यांना आपल्या पोरींची कपाळं पांढरी कधीच बघायची नव्हती. त्यांनी जेव्हा सासवडला गेले तह केला. काय तह म्हणजे काय? काहीतरी द्या, काहीतरी घ्या, एकदाचा विषय संपवा. सगळ्यांनी सांगितलं महाराज जाऊ नका, तिथं दगाफटका होणार आहे, नका जाऊ. महाराज म्हणले नाही, मला माझ्या पोरीची कपाळ पांढरी बघायची नाही. परत तिथं काहीतरी देऊन काहीतरी घेऊन महाराज सुखरूप परतले. आणि तदनंतर त्यांना औरंगजेबाला भेटायला जायचं होतं आणि त्यावेळेला तर सगळ्यांनी वॉर्निंगच दिली शिवाजी महाराजांना की महाराज तुम्ही मृत्यूच्या जबड्यात जातायत, जाऊ नका. तरी पण शिवाजी महाराज म्हणले मला त्याला भेटून त्याला काहीतरी द्यायचंय, काहीतरी घ्यायचंय. याचा अर्थ तुम्हाला तह केल्याशिवाय पर्याय नाहीये. नाहीतर आमची ही पोरं अशीच आज 21व्या शतकात मरत जाणार आणि त्याच्यासाठी मुत्सद्दीपणा असणं गरजेचं. शिवाजी महाराजांची मुत्सद्दीपणा असायलाच हवा, मी सहमत आहे तुमच्याशी. मात्र मी काही या सगळ्यामधली तज्ञ नाहीये. मात्र तरी सुद्धा कॅन्सर बद्दल आपण पाहिलं तर कॅन्सरचा एक उपाय असतो, त्यामध्ये केमोथेरपी केली जातेच. मात्र काही वेळा असं होतं की तो अति वाढला तर तो भाग कापून काढावाच लागतो. तसंच आता पाकिस्तानच्या बाबतीमध्ये झालेलं आहे का? ती वेळ आता आलेली आहे का की कायमचा पाकिस्तानला धडा शिकवावा? पाहूयात एक रिपोर्ट. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? भारत पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून मारणार? शहीदांच्या बलिदानाचा बदला कधी? पहली गोली तो अपनी तरफ से नहीं चलनी चाहिए, लेकिन एक भी गोली यदि पाकिस्तान की तरफ से चलती है तो फिर अपनी गोलियों को काउंट भी नहीं किया जाना चाहिए कि ना. दहशतवादी हल्ला झाला की आपले गृहमंत्री गोळ्या मोजणार नाही असं म्हणतात, पण आता तीच वेळ आली आहे. पुलवामात मोठ्या संख्येनं जवान शहीद झाल्यानंतर आता पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची मागणी झाली आहे. 28 सप्टेंबर 2016 हीच ती तारीख आहे ज्या दिवशी भारतीय जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. आणि आता पुन्हा पुलवामातील हल्ल्यानंतर दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकच्या प्रतीक्षेत संपूर्ण भारत आहे. विशेष म्हणजे मोदींनीही सर्जिकल स्ट्राईकचा इशारा देऊन पुन्हा पाकिस्तानला ठेचण्याचा इशारा दिलाच होता. विश्व में किसी को टेररिज्म समझाना नहीं पड़ रहा है, टेररिस्टों ने समझा दिया है. हम समझाते थे, समझ नहीं आता था, टेररिस्टों ने समझा दिया है. लेकिन जब हिंदुस्तान सर्जिकल स्ट्राइक करता है तब दुनिया को ताकत का अनुभव होता है कि भारत संयम रखता है, लेकिन जरूरत पड़े तो भारत अपने सामर्थ्य का परिचय भी देता है. आणखी किती हल्ले होणार, आणखी किती जवान शहीद होणार आणि आणखी किती जवानांच्या घरातला दिवा विझणार. त्यामुळे आता फक्त इशारे देऊन चालणार नाही, तर पुन्हा घरात घुसून बदला घेण्याची वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. पुलवामा मधल्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमधून नेमकं काय प्रतीत होतं ते देखील आपण पाहणार आहोत. पंतप्रधानांनी ट्विट करून म्हटलेलं आहे की हे बलिदान व्यर्थ जाणार नाही आणि उद्या सीसीएफची बैठक होते, अत्यंत महत्वाची अशी बैठक असणार आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला हा निंदनीय असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील पंतप्रधानांनी चर्चा केली आहे.
आपल्या बहादूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशी महत्वाची प्रतिक्रिया आपल्या पंतप्रधानांनी दिलेली आहे आणि या बहादूर हुतात्म्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असं देखील पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। जखमी जवान लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो असं देखील त्यांनी म्हटलं। पंतप्रधानांची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे की बलिदान दिलेल्यांना हे बलिदान व्यर्थ जाणार नाही ही पंतप्रधानांची प्रतिक्रिया आहे। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिनजी, काय करायला हवं? नाही, अतिशय गंभीर अशी ही घटना आहे आणि ही काही दुर्लक्षित करून चालणार नाही। एक अतिशय घृणास्पद प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की हा काही गेल्या 4.5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर हा 18वा मेजर अटॅक आहे। जवळपास 460 जवान या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि 280 जे सामान्य सिव्हिलियन्स असतात त्यांना देखील त्या ठिकाणी मृत्यूला जावं लागलं, पाहावं लागलेलं आहे। आणि तुम्ही जर म्हणत असाल की उरीचं जे सर्जिकल स्ट्राईक नंतर काही या घटना थांबलेल्या आहेत तर त्यानंतर उलट त्या ठिकाणी वाढलेल्या देखील घटना दिसत आहेत। त्यामुळे मी मगापासून चर्चा ऐकत होतो, म्हणजे नवज्योत सिद्धूचा देखील निषेध त्या ठिकाणी केला गेला, परंतु मग नवाज शरीफांच्या वाढदिवसाला जाणाऱ्या पंतप्रधानांचा देखील तशाच तऱ्हेने निषेध करावा लागेल। विषय असा आहे की या संदर्भामध्ये पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आणि अतिरेक्यांच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट धोरण असलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं गेल्या 3-4 वर्षामध्ये पाहतोय ह्या धोरणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल केले जात आहेत। कधी बोललं जातंय, कधी नाही बोललं जातंय, कधी वाढदिवसाला जात आहेत, कधी काय जातंय, कुठेतरी एकसंधता दिसत नाही। पाकिस्तानच्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचा एक विचार या सरकारकडे आहे असं दिसत नाही। दुसरीकडे मसूद अझहरच्या संदर्भात देखील आपली चर्चा झाली। मसूद अझहरच्या संदर्भामध्ये चायनानं विरोध केला त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता। त्यामुळे या संदर्भामध्ये तोच मसूद अझहर ज्याला चायना संरक्षण देत आहे, पाकिस्तान त्याला संरक्षण देत आहे, त्याच्याकडनं आता त्या जैश ए मोहम्मदचं त्या ठिकाणी कारवाई केल्या जात आहेत हे आपण स्वतः डोळ्यासमोर पाहतोय। त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक ह्या काँग्रेसच्या कालावधीमध्ये, काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये 4 वेळा सर्जिकल स्ट्राईक झालेले आहे। त्याचा कुठल्याही तऱ्हेचा जो भाऊ आम्ही पाकिस्तानला केला अशा तऱ्हेचा कधी केला नाही, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सर्जिकल स्ट्राईक हेच उत्तर आहे का यांच्याकडे? सचिन सावंत, सर्जिकल स्ट्राईकनं काहीच झालं नाही असं तुम्ही म्हणता, मात्र आता आणखी एक मला तुम्हाला एक दृश्य दाखवायचं आहे। तुम्ही पंतप्रधानांवर, भारत सरकारवर, भाजप सरकारवर खूप मोठी टीका करताय, मात्र एक दृश्य मी तुम्हाला इथे दाखवते जेणेकरून तुमचे डोळे उघडतील। हे बघा, नवज्योत सिंग बाजवांची कशा प्रकारे गळा भेट घेत होते। करतारपूरचा मार्ग उघडण्यात आलेला होता। नवज्योत सिंग सिद्धू 2 वेळा पाकिस्तानला गेली, बाजवांशी गळा भेट घेतलेली आहे। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आणि आता पुलवामाचा हल्ला, ऐका विषय असा आहे की हे आपण जे बोलतो आहोत त्या अटॅक झाल्यानंतर बोलत आहोत, पण ज्या वेळेला नवाज शरीफ जेव्हा केक भरवत होते त्यांची डिप्लोमसी नवाज शरीफांबरोबर चालू होती, नरेंद्र मोदींची, कुठल्याही तऱ्हेचा दौरा निश्चित नसताना त्या ठिकाणी प्लेन उतरवलं गेलं, त्यावेळेला आपण हे का नाही बोललो? आणि नवज्योत सिंग सिद्धू तिकडे गेले पाकिस्तानला, ती ह्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना त्या ठिकाणी मुभा दिली होती। सचिन सावंत, मग आता भाजप तिथे केक भरवत राहणार, इथे तुम्ही गळा भेट घेत राहणार, काँग्रेस आणि भाजप हेच करत राहणार आहात का? विषय असा आहे की राजकारण कोणी करावं ते ठरवलं पाहिजे। या संदर्भामध्ये देशाची नीती हे सरकार ठरवत असतं, कोणती एक व्यक्ती ठरवत नसतो। तुम्हाला ज्या वेळेला सरकारची नीती नसेल त्यावेळेला आर्मीची मुभा असते। नरेंद्र मोदी यांनी स्वतःच वक्तव्य केलं होतं एका कालावधीमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते, म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे वक्तव्य तुम्ही आठवलीत तर मुख्यमंत्री नरेंद्र मोदीची वक्तव्य ही आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकात्मक राहतील। त्याचं कारण आहे की त्याच्या वेळेला ते बोलले त्याच्या संदर्भामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये उलटं दिसतंय। तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की या मध्ये दिल्लीमध्ये कमजोरी आहे, आर्मीमध्ये कमजोरी नाही आहे असं नरेंद्र मोदी स्वतः मुख्यमंत्री म्हणाले होते। मग आज काय झालेलं आहे? आज आर्मीमध्ये कमजोरी नाही आहे निश्चितपणे। निरंजन शेट्टी बोला, तिथे काँग्रेस इथे गळा भेट घेत आहे, तुम्ही इथे केक भरवताय, नेमकं करायचं काय ठरवलंय तुम्ही? कसं आहे निखिलाजी, आपण सर्वप्रथम ज्या वेळेला सुरुवात केली तर खरं तर आज संपूर्ण देश हा संतप्त आहे आणि त्यावेळेला आपण पाहिलं असेल तर सुशील कुमार शिंदे म्हणा किंवा आता सचिन सावंत म्हणा अशा प्रकारचे प्रवक्तेपदी असताना अशा प्रकारचा आरोप करणं मला वाटते लाज्यास्पद आहे। आणि त्यांनी ज्या वेळेला अशा प्रकारच्या सगळ्या इन्सिडेंट सांगितले तर मी त्यांना फक्त आठवण करून देऊ इच्छितो की 2013 रोजी ज्या वेळेला 684 अशा प्रकारचे टेररिस्ट अटॅक झाले आणि त्याच्यात 467 त्याचे मृत्युमुखी पडले आणि इंजर्ड 777 झाले। अशा प्रकारचे अनेक पाडा सचिन सावंत साहेब मी वाचू शकतो। कृपया आताच्या वेळेला आपल्याला राजकारण करायचं नव्हतं आणि याचं राजकारण करत राहा।
देशातल्या लोकांना त्याचं काही घेणं देणं नाही. मला वाटतं शिवालीजी आपल्या सोबत आहेत आणि सुरेश पाटील सर तुमच्याकडे येते. अर्थात हे सगळ्या राजकीय प्रतिक्रिया ऐकून आमचं डोकं भणाणतं. सुरेश पाटील सर. निखिलाताई मला फक्त बोलू द्या. सुरेश पाटील साहेबांनी योग्य मत मांडलं. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना जर आता हा फिदाईन अटॅक आहे. फिदाईन म्हणजे आता पाटील साहेब मला एक पाटील साहेब मी बोललो तुमच्या मताशी सहमत आहे. माझं फक्त एवढंच सांगू दे की जर डिस्कशन करायचं असेल राजकारणाचं तर हजरतबल पासून सुरुवात करावी लागेल. पॉलिसीचा जो निर्णय केला अशा प्रकारच्या आतंकवाद्यांना हजरतबल पासून सोडण्याचा आणि त्याचा हे परिणाम आहे. आणि त्यामुळे मला वाटते सचिन सावंतनी हे खरं तर बोलू नये. अशा वेळेला त्यांनी एकत्र राहून आपण कशा प्रकारचे देश एकत्र आहोत आणि त्या पाकिस्तानशी आपण झुंज देऊ शकतो यासोबत त्यांनी राहण्याची गरज आहे. परंतु त्यांनी राजकारण केलं आणि त्यामुळे मी त्यांची निंदा करतो. अशा वेळी त्यांनी अशा प्रकारचे राजकारण करणं योग्य नाही. पाटील साहेब योग्य बोलत होते की ज्या पद्धतीने नाही अशा वेळेला आपण अशा गोष्टीवरती राजकारण करणं हे कुठल्याच नेत्याला किंवा कुठल्याच राजकीय पक्षाला हे शोभत नाही. सध्याची जी वेळ आहे ती अशी वेळ आहे की संपूर्ण देशांनी एकत्रित यायला हवं. संपूर्ण देशांनी या शहीदांवर श्रद्धांजली द्यायला हवी. या शहीदांच्या परिवाराला बळ द्यायला हवं. आणि आता आपण विचार करायला हवं की आपण ह्या गोष्टीवरती आणि पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा. तर आपण आपसामध्येच भांडत बसलो तर ह्याचा फायदा हा पाकिस्तान उचलेला आहे आणि याचा फायदा आपले बाकीचे राष्ट्र उचलतील आहे आणि काय करतील आहे याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. त्याच्यामुळे सध्या जी वेळ आहे ती ही वेळ आहे की आपण पाकिस्तानला उत्तर काय देऊ आणि संपूर्ण देशाने एकत्रित यायला हवं आणि सरकारला पाठिंबा द्यायला हवं. सरकारला बळ द्यायला हवं. शिवालीजी तुम्ही मांडलेलं आहे सचिन सावंत आणि निरंजन शेट्टी समजतील ही पाऊल उचलावं आपण आणि अपेक्षा करूया. पाकिस्तानचा आवाज बंद करावा. नक्की. सुरेश पाटील सर. अच्छा हा मी काय म्हणतोय जसं मॅडमनी फार छान सांगितलं की आपण एक भारतीय म्हणून आता हे पक्ष वगैरे सोडून आता ह्या हल्ल्याकडे हे सर्व मिळून भारतीय म्हणून बघूया. पहिली गोष्ट आता बघा हा अटॅक जो झाला फिदाईन अटॅक आहे. फिदाईन म्हणजे काय की ही मंडळी आता त्या गाडीमध्ये दोघं होते का तिघं होते काय माहिती नाही. म्हणजे ते जीवावर उदार झालेले असतात. आता त्यांना एवढं माहिती होतं आणि हे धर्मांध मंडळी आहे. आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी 100-150 पोरं शाळेतली पहिली दुसरी तिसरी चौथीतली पोरं ह्या मसूदनी मारली. मला सांगा ही धर्मांध लोक आहेत आणि आपल्याकडे जे JNK मध्ये काही जी धर्मांध मंडळी आहे ते आमच्या सिक्युरिटीनी माहिती काढून त्यांना समजून सांगून कारण हा विषय सोडणं फार गरजेचं आहे. कारण मला माहिती आहे आमचे जेव्हा 67 जवान 71 साली वारले आजकाल तर ठीक आहे शवपेटी आली तर त्याचा सगळा कलेक्टर आणि सगळेजण सलाम करून त्यांना रिसीव्ह करतात वगैरे. मला आठवतंय 67 जवान आमचे एका नाल्यामध्ये डिझेल टाकून आग लावून दिली. काय काय चाललंय काय मला सांगा. आज ही फिदाईन मंडळी आहे आणि हे फक्त 2 माणसं पाठवतात. पाकिस्तान स्वतःच म्हणतंय की हम भारत से लढाई नहीं कर सकते हमारे पास ताकद ही नहीं है. आता हे काय करतात बघा. ही स्ट्रॅटेजी फार महत्वाची. आपण शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत असतो पण त्याच्यात आणखीन जर सखोल विचार केला तर ते 2 लोक पाठवतात फिदाईन आणि ते लॉन्चपॅड वरून दर आठवड्याला दोघांना आज पाठवतात. आता भुज पासून पार सेचिन पर्यंत तुमची 10 लाख आर्मी स्टँड टू होते. म्हणजे आमचं अक्षरशः वी आर ब्लिडिंग आणि हे सैनिकांना तिथं पोचणं फार अवघड आहे. फक्त ते काय करतायत त्यांनी जे आम्ही बांगलादेशमध्ये जे केलं ते एक्झॅक्टली ते करतायत. ते फक्त 2 माणसं पाठवतात दर आठवड्याला आणि ते इथं येऊन आमची अशी वाट लावतात. म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. आणि आता ह्याचे जे SOP वगैरे सगळेजण म्हणतात अहो इतकी चारी बाजूनी रस्ते सगळे मोकळे असतात कुठूनही कधी कुणी येईल काय करणार तिथं. जरी प्रोटेक्शन जरी असतं आणि या बसेसच्या मध्ये जागा तरी ठेवली असती पण हे जेव्हा फिदाईन येतात त्यांनी ठरवूनच आलेले असतात की मी मारणारच आहे आणि यांना मारणारच आहे. अहो पाकिस्तान मधल्या लोकांना गोरगरिबांना त्यांनी मारलं. ह्या पोरांना बालकांना आमच्या जवानांना तर मारतात. मला आठवते आम्ही जेव्हा JNK मध्ये होतो त्यावेळेला आम्ही लोकांची मनं जिंकण्यासाठी जेव्हा आम्ही आमच्या 1 टन मध्ये किंवा जीपमध्ये असायचो आणि रस्त्यामध्ये जर गाडी आम्ही ओव्हरटेक केली तर आम्ही त्या गाडी ज्याला ओव्हरटेक केली त्याला हात देऊन थँक्यू म्हणायचो.
का तर मन जिंकायची आमची ती त्यावेळेची स्ट्रॅटेजी होती आणि आपल्याला तेच करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मुत्सद्दीपणाने हा प्रश्न हाताळणं गरजेचं आहे. आतापर्यंत अशी मन जिंकण्याचा प्रयत्न करण्यात आला, पाकिस्तानची समजूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडवण्याचाही प्रयत्न केला, पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक सुद्धा केलं, पाकिस्तानवर हल्ला करण्याचा, युद्ध पुकारण्याची धमकी देखील देऊन झाली. मात्र अजूनही यावर कोणताही उपाय सापडत नाही. काय नेमकं करायला हवं यावर आपण चर्चा करूयात. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. पुलवामामधल्या या हल्ल्यानंतर आता याचा बदला घ्या अशीच भावना संपूर्ण देशभरामध्ये खरं तर व्यक्त केली जाते. त्या 42 शहीदांविषयी श्रद्धांजली तर आहेच, आत्मीयता आहेच, त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यायला हवा ही भावना देशातल्या लोकांमध्ये आहेच. मात्र त्याचबरोबर पाकिस्तानला धडा शिकवा ही आणखी एक प्रतिक्रिया संपूर्ण देशभरामध्ये आहेच. शिवालीजी, सगळं करून झालं, ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं की सगळं काही करून झालेलं आहे, आता तर धडा शिकवाच पाकिस्तानला, अशा प्रकारची प्रतिक्रिया येते. काय करायला हवं? एक शेवटची कमेंट तुमची. पाकिस्तानला धडा शिकवणं हे आवश्यक आहे आणि धडा आपण केव्हा शिकवायला हवा हे अतिशय प्लॅनिंग करायला हवं. आपण घाईघाईमध्ये कुठलंही पाऊल उचलता कामा नये, कारण मागचा अनुभव आपल्याकडे आहे. उरीवरती जेव्हा हमला झाला होता तेव्हा आपण लगेच सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. त्यामुळे आता पाकिस्तान हा तयार असणार आहे. पाकिस्तान हा कदाचित अपेक्षा ठेवेल आहे की आपण जसं मागच्या वेळेस केलं होतं तसं रागारागाच्या भरात आपण हे पाऊल उचलूया. त्याच्यामुळे आपण जे काही करावं ते अतिशय विचारपूर्वक करावं. दुसरी गोष्ट अशी की आपण सुरुवात करावी पाकिस्तानवरती पहिले आंतरराष्ट्रीय प्रेशर आणायचं, डिप्लोमॅटिक काही आपण पावलं उचलायची. जशी मी म्हटलं की अलगाववाद्यांना पहिले उचलून जेलमध्ये टाकणे आणि त्यांची सिक्युरिटी ही ताबडतोब बंद करणे आणि हे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर अलगाववादी हे व्हॅलीमध्ये आतंकवादी आहेत त्या लोकांना मदत करत राहतील, जेणेकरून ते लोक अशा गोष्टी करत राहतील. दुसरं पाऊल असं आपण उचलायला हवं की आंतरराष्ट्रीय आपण दबाव आणायचा पाकिस्तानवरती आणि पाकिस्तान हा आतंकवादी राष्ट्र आहे हे डिक्लेअर करायला बाकीच्या देशांना आपण भाग पाडायचं. तिसरी गोष्ट, सँक्शन्स इम्पोज करायचे पाकिस्तानच्या विरुद्ध आणि हे इकॉनॉमिक काही स्टेप्स राहतील जे अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर प्लॅनिंगनी आपण हे आतंकवाद्यांचे कमांडर्स जे आहेत त्या कमांडर्सना आपण पाकिस्तानमध्ये घुसून मारणं हे फार गरजेचं आहे. नाहीतर अशा गोष्टी होत राहणार. पाकिस्तानची आर्मी आणि ISI या गोष्टींना, या सगळ्या गोष्टींना हे करतं आहे. त्याच्यामुळे त्यांचं तोंड बंद करणं हे आवश्यक आहे. पाकिस्ताननी ह्या सगळ्या गोष्टींना वाव दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं तोंड बंद करणं आणि परमनंट तोंड बंद करणं हे खूप नक्कीच परमनंट तोंड बंद करणं हे खूप आवश्यक असणार आहे. कारण आपले 42 जवान यामध्ये शहीद झालेत, आणखी जवान शहीद होऊ नयेत हीच भारतीयांची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे उद्या कॅबिनेटची बैठक होणार, त्यामध्ये देशाच्या सुरक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. प्रत्येक बातमी, अगदी छोट्यातली छोटी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही TV9 वर प्रयत्न करू. मात्र या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.